हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्थानिक किंमत हाच घटक पाहणार आहोत, पण त्यामध्ये प्रश्न असतात, स्टारवर आधारित प्रश्न असतात, म्हणजे फुलीवर आधारित प्रश्न असतात, ते आज आपण पाहणार आहोत. तर इथं पहिला प्रश्न काय दिलाय, 4, 2, स्टार या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीची वजाबाकी 14 आहे, तर स्टारच्या जागी असलेला अंक कोणता? स्टारलाच फुली म्हणते. आता विचारले किती, त्यांनी फरक किती दिलाय आपल्याला? 14. मग हा दशक स्थानी अंक कोणता आहे? 20 आहे. हा फरक आहे, 20 आहे. मग 20 मधून किती वजा केल्यावरती 14 येतं? तर 20 मधून 6 वजा केल्यानंतर 14 येतं. शून्यातून 6 जात नाही म्हणून 2 कडून 1 हातच्या घेतला. किती राहिलं? 10तून 6 गेले, 4 राहिलं. 1 14. पर्याय क्रमांक 1, 6. दुसरा, 7, स्टार या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज 44 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता इथे किती दिले? 7 दिले आणि 2 स्टार दिलेत, म्हणजे 44 विचारले म्हटल्यावरती दशक स्थानी पण 4 असणार आहे, म्हणजे 40, आणि एकक स्थानी पण 4 असणार आहे. यांची बेरीज किती येईल? 44, म्हणजे पर्याय क्रमांक 4, 4. प्रश्न तिसरा, 2, स्टार 5, स्टार 1 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 7920 आहे, तर स्टारच्या जागी समान अंक कोणता? हे प्रश्न आणि हे प्रश्न फरक आहे, वेगळा आहे. इथं आपल्याला फरक किती दिलाय? 7920. मग आपल्याला ह्याच्यातली वजाबाकी करायची. फरक काढायची असल्यावर काय करतो आपण? वजाबाकी. पण आपल्याला अंक माहीत नाही, आपल्याला फरक माहीत आहे. त्याच्यासाठी मी काय दिलंय बघा. उदाहरणार्थ, फरकातील सर्वात डावीकडील अंकात 1 मिसळल्यास स्टारच्या जागी समान अंक मिळतो. काय म्हटले? स्टार डावीकडील उजव्या हाताकडील संख्या आपण मोजायला सुरू करतो. एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे ही लास्टची संख्या कोणती आहे? डावीकडील. आपण उजवीकडून मोजायला सुरू करतो. ही उजवी बाजू झाली. मग ही त्याच्या उलटी बाजू, म्हणजे ही कोणती येणार? डावी. म्हणून 7 हा डावीकडील पहिला अंक आहे. त्याच्यापेक्षा सोपं, जो आपल्याला फरक दिला जातो त्याच्यातील पहिला अंक. फरक किती आहे? 7920. त्यातला पहिला अंक कोणता येतो? 7. ही संख्या 7 आहे अशी घ्यायची, फक्त त्यात +1 करायचं. +1 केलं, 7 आणि 1 8. कितीही अंक असेना, कितीही फरक असेना, 4 अंकी असो, 5 अंकी असो, 6 अंकी असो, फरक मधील फक्त पहिला अंक पाहायचा, त्याच्यामध्ये 1 मिसळायचं, उत्तर येतं 8. आता हे बरोबर आहे का चुका हे पण बघूया. स्टार दिले 2, स्टार 5. आता स्टारच्या जागी आपण किती आणलं? फुलीच्या जागी 8. 5च्या 9चं 0, पुन्हा 8 आणि 0. सॉरी, या 8च्या जागी पण 0, कारण 3 0 येतात. आता वजा करायचं आहे आपल्याला. 8 दशक स्थानी, दुसरी फुली दशक स्थानी म्हणून 0. बघा, 0शी 0, 10तून 8 जात नाही म्हणून हातच्या घेतला. इथं पण 10, इथं 7, इथं 9. 10 मधून 8 गेलं, राहिलं 2. ही 9शी 9 आणि 7शी 7. फरक किती आला? 7920, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता बघा, 4 स्टार 12, 4 स्टार 1, 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 6993 आहे, तर समान अंक कोणता? काय सांगितलं? फक्त पहिला अंक घ्यायचा. फरक मधला कोणता आहे? 6. 6 + 1 किती आलं? 7. पर्याय क्रमांक 4. आता ह्याच्यासाठी सरावासाठी उदाहरण देते. गणित पाहिल्यानंतर अवघड आहेत, पण गणित खूप सोपं आहे. फक्त ही ट्रिक वापरली तर गणित सुटून जातं. आणि आता सरावासाठी प्रश्न बघा. 6, 7 स्टारच्या या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील वजाबाकी 64 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? 4 स्टारच्या या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज 88 आहे, तर स्टारच्या जागी समान अंक कोणता? 9 स्टार 4 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे, तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?
7 स्टार 4 स्टार 7 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4950 आहे, तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? थँक्यू.